नमस्कार, मी प्राध्यापक मनोहर इनामे सर। सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामे सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण काल बघितलं की कालच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी परीक्षेसाठी आपण उपयुक्त पेपर पॅटर्न काल आपण पूर्ण बघितला की 80 पैकी 80 मार्क त्या ठिकाणी कसे मिळवायचे आणि त्याचबरोबर नेमकं पेपरमध्ये काय विचारलं जातं याच्यावरती डिटेल स्वरूपात त्या ठिकाणी आपण चर्चा घेतलेली आहे। आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे की जे काही आपण त्या ठिकाणी घटक काढलेले त्या घटकानुसार आपण त्या ठिकाणी इथून पुढे सलग 18 दिवस म्हणजे पेपर जवळ त्या ठिकाणी पेपरची तारीख जोपर्यंत येत नाही तोपर्यंत 18 दिवस आपण त्या ठिकाणी पेपरला विचारला जाणार आहे। एक टॉपिक वरून त्या ठिकाणी आपण काय करणार आहे त्याची डिटेल माहिती घेणार आहे आणि प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी कसा सोडवायचा याची डिटेल माहिती आपण या ठिकाणी घेणार आहे। तर आजचा आपल्यासाठीचा त्या ठिकाणी पहिला टॉपिक आहे इंग्रजी मधला आणि एकदम त्याला तुम्ही सोपाही म्हणू शकता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते तुमचे हातचे मार्क आहे असंही आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतात, कारण इझी लेवल या प्रश्नामध्ये असते आणि तो टॉपिक म्हणजे काय आहे तर तो म्हणजे लँग्वेज स्टडी। आता लँग्वेज स्टडी किती मार्काला विचारलं जातं? लँग्वेज स्टडी कालच सांगितलं मी तुम्हाला, त्या ठिकाणी लँग्वेज स्टडीवरती तुम्हाला टोटल 10 मार्क्स म्हणजे 10 मार्क तुम्हाला लँग्वेज स्टडीवर डिपेंड करतात। मग आता 10 मार्कासाठी नेमकं त्या ठिकाणी काय विचारलं जातं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे बघा लँग्वेज स्टडी म्हणजे याचा सरळ त्या ठिकाणी भाषा अभ्यास, भाषेचा अभ्यास। आता या प्रकारचे म्हणजे प्रश्न उत्तर सोडवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या प्रकारचे प्रश्न उत्तर सोडवत असताना ज्यांची इंग्रजी शब्दावरती पकड आहे म्हणजे ज्यांना इंग्रजी शब्द जास्त पाठांतर आहे, मिनिंग माहिती आहे आणि त्यांना त्या ठिकाणी इंग्रजी व्यवस्थित शब्दावरती पकड आहे तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लँग्वेज स्टडी हा भाग एकदम सोपा जातो, एकदम सोपा। बर आता आपण काय करूया फॉर्मॅट मध्ये बघूया नेमकं याच्यामध्ये काय काय विचारलं जातं आणि नंतर त्याच्यावरती आपण काय करूया काही प्रत्येक प्रश्नाचे काही एक्झाम्पल घेऊन या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया। नक्की तुम्हाला या ठिकाणी विनंती करेल व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघत चला। जे माझे व्हिडिओ कालपासून जी सिरियल सुरू झाली तर शेवटच्या दिवसापर्यंत बघेल मी तुम्हाला खात्री देतो शुअरली का तुम्ही त्या ठिकाणी आउट ऑफ मार्क घेताल म्हणजे घेताल। फक्त व्यवस्थित बघा, बघण्याचा कंटाळा करू नका। एक 30 मिनिटापर्यंत जास्त व्हिडिओ रोजचा असतो आणि वेळ काढून त्या ठिकाणी बघा। 100% इंग्रजी विषयाची पूर्ण तयारी करून घेतोय। बर आता काही जणांना असंही वाटत असेल की नेमकं आम्ही पूर्ण तयारी म्हणजे तुम्ही सगळं करून घेणार की कसं काय करणार आहे, तसं नाही विद्यार्थी मित्रांनो। मी सांगितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्या टाईपचे उदाहरणं, त्या टाईपचे सगळ्या गोष्टी, त्या टाईपचे एक्झाम्पल सगळ्या गोष्टी तुम्हाला घरी बघणे, वाचन करणे, तसे प्रश्न उत्तर सोडवणे तेव्हा त्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात। हा पण एक मुद्दा एक कन्सेप्ट त्या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगण्याचं काम या ठिकाणी करतोय। नेमकं हा प्रश्न आला तर कशा पद्धतीने सोडवायचा याची टोटल डिटेल देतोय आणि काही एक्झाम्पल सराव म्हणून तुमच्याकडून या ठिकाणी सोडून पण घेतोय। ठीक आहे, तर हे बघा लँग्वेज स्टडी मध्ये त्या ठिकाणी याला थोडं 2 सेक्शन मध्ये डिवाइड केलं जातं। नंबर 1 त्या ठिकाणी डू ॲज डायरेक्टेड म्हणून त्या ठिकाणी पहिला प्रश्न असतो आणि त्याच्यामध्ये डू ॲज डायरेक्टेड मध्ये एकूण 6 प्रश्न विचारले जातात। किती प्रश्न विचारले जातात? 6। ठीक आहे, मग आता 6 प्रश्नामध्ये नेमकं त्या प्रश्नामध्ये 6 प्रश्न विचारले जातात। तुम्ही म्हणता मग त्या ठिकाणी तुम्ही 10 मार्काला सांगताय याचं डिवायडेशन कसं आहे तर 6 पैकी आपल्याला काय करायचं असते कोणतेही 4 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे असते। बर मग कोणतेही 4 प्रश्न सोडले म्हणजे प्रत्येकी त्या ठिकाणी 2 मार्काला एकूण 8 मार्कासाठी त्या ठिकाणी या सेक्शन मध्ये त्या ठिकाणी 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे असते। त्याच्यानंतर याचाच एक उपप्रकार म्हणजे याच्यातच त्या ठिकाणी बी म्हणून त्या ठिकाणी डू ॲज डायरेक्टेड तिथं त्या ठिकाणी 2 प्रश्न असतात। 2 पैकी 1 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा, त्याला दोन्हीला ऑर असतो, ऑर पैकी 1 त्या ठिकाणी सोडवायचा असतो। ठीक आहे, तर त्याचे 2 मार्क म्हणजे त्या ठिकाणी 8 आणि 2 10 मार्कासाठी तुम्हाला लँग्वेज स्टडी असते। बर मग आता याच्यामध्ये नेमकं काय काय विचारलं जातं पहिल्या वरच्या याच्यामध्ये कुठले कुठले प्रश्न असू शकतात तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय मी उदाहरण घेऊन पण सांगतोय, पण सध्या आपण ओव्हरलुक त्या ठिकाणी तात्पुरती बघून घेऊया। ठीक आहे, तर पहिलाच प्रश्न तुम्हाला नेहमी असू शकतो तो म्हणजे कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स। म्हणजे आता अशा प्रकारचा प्रश्न कसं सोडवायचा तर ते आता मी तुम्हाला लगेच त्या ठिकाणी शब्द घेऊन सांगणारच आहे। पण याच्यामध्ये काय याचा अर्थ काय होतो सरळ काय जे काही शब्द आहेत कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर म्हणजे काही शब्द दिलेले असतात त्याच्यामध्ये काहीतरी त्या ठिकाणी शब्द तुम्हाला टाकायचा असतो, स्पेस सोडलेला असतो आणि ते शब्द तुम्हाला त्या ठिकाणी योग्य असं
लेटर टाकून तो शब्द फिल करायचा असतो। हातचे मार्क आहे 4 शब्द दिले जातात आणि 2 मार्क तुम्हाला आयते त्या ठिकाणी मिळतात। एकदम सोपा प्रश्न असतो। ठीक आहे, उदाहरणार्थ आपण घेणार आहे, तर आपण तात्पुरता दुसरा नेमका काय प्रश्न विचारला जातो तो बघूया। ठीक आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर असा दुसरा प्रश्न असतो याच्यामध्ये। पहा आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, सरळ सरळ आहे, सोप्या भाषेत सांगायचं ठरलं म्हणजे जे शब्द आहे त्याला क्रमानुसार लावायचे। ABCDEFGH पर्यंत ज्या शब्दापासून सुरुवात होती त्याला प्रथम घ्यायचंय, नंतर सेकंड नंबरचा जो शब्द आहे त्याला द्वितीय, असं करीत करीत त्या ठिकाणी दिलेले शब्द त्या ठिकाणी काय करायचे असते, तुम्हाला अल्फाबेट नुसार लावायचे असतात। बर आता त्याच्यामध्ये पण पहा, त्यात एक प्रश्न त्याचे 4 जे शब्द आहे तर ते प्रत्येक शब्दाची सुरुवात त्या ठिकाणी काय आहे, वेगवेगळ्या अक्षरापासून होते असे शब्द असतात। आणि त्यातला दुसरा नंबरचा जो प्रश्न असतो तर प्रत्येक शब्दाची सुरुवात त्याच म्हणजे अक्षरापासून होत असते। म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न आला तर त्या ठिकाणी मात्र थोडंसं आपण गोंधळासारखं होतो। टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्नाचं सुद्धा कसं आपण सॉल्व्ह करायचं ते पण समजून सांगतोय। पुढचा प्रश्न बघूया आपण। ठीक आहे, त्यानंतर पुढचा त्या ठिकाणी पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स। सरळ सरळ याचा पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे काय, विराम चिन्ह द्या। विराम चिन्ह द्या म्हणजे काय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यावरती तुम्हाला काय करायचं असतं, विरामचिन्ह म्हणजे जिथं त्या ठिकाणी वाक्यानुसार वाक्य सरळ सरळ साधा असेल फुलस्टॉप द्यायचा आहे, वाक्यामध्ये त्या ठिकाणी स्पेस असेल, मध्ये थोडं थोडं थांबलेलं असेल, कॉमा द्यायचा आहे, प्रश्न विचारला प्रश्नार्थक चिन्ह द्यायचंय, असं वाक्य नेमकं काय, वाक्याचं मिनिंग काय बनतो यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी त्याला पंक्च्युएट करत असतं, म्हणजेच विरामचिन्ह द्यायचे असतात। बर आता याच्यामध्ये पहा, तुम्हाला एक गोष्ट अजून एक महत्वाची सांगतोय, याच्यामध्ये बोर्ड एक्झामला विचारला जाणारे वाक्य हे तुमच्या पुस्तकातीलच त्या ठिकाणी जेवढे काही चॅप्टर असेल झालेले असेल त्यापैकी 100% त्या ठिकाणी ते वाक्य असतात। म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या नजरेखालून गेलेलेच वाक्य असतात, फक्त त्याचं योग्य असं त्या ठिकाणी विरामचिन्ह आपल्याला पंक्च्युएट करत असतं। बघू आपण काय त्या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी घेणार आहे, कसं सॉल्व्ह करायचं ते पण बघू। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असतो, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर इच। म्हणजे कमीत कमी काय करा, 4 त्या ठिकाणी 4 शब्द बनवा आणि त्या ठिकाणी मिनिमम 3 लेटर इच म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 अक्षर असले पाहिजे। 3 अक्षराचे काय 4 शब्द बनवा। एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दावरून तुम्हाला काय करायचे असतात, त्याचे बाकीचे 4 अक्षरे असे दुसरे शब्द त्या ठिकाणी बनवायचे असतात। हा एक प्रश्न तुम्हाला असतो। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न असतो पहा, राईट रिलेटेड वर्ड्स। रिलेटेड वर्ड्स म्हणजे काय, त्या शब्दांशी निगडीत दुसरे शब्द त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे असतात। हा प्रश्न सुद्धा तुम्हाला असतो 2 मार्कासाठी। त्याच्यानंतर कंप्लीट द वर्ड चेन। आता कंप्लीट द वर्ड चेन याच्यामध्ये काय केलेलं असतं, तर एक विशिष्ट शब्द दिलेला असतो, त्या शब्दाचा जो शेवटचा अक्षर आहे त्या अक्षरापासून पुढचा नवीन शब्द त्या ठिकाणी तुम्हाला विचारला, नवीन शब्द तुम्हाला तयार करायचा असतो आणि तो तुम्हाला त्या शब्दावरून परत शेवटचा शब्द शेवटचा अक्षर आणि त्या अक्षरावरून परत त्या ठिकाणी नवीन शब्द, असं सिक्वेन्स तुम्हाला जोडायचं असतं। आता त्यात पण तुम्हाला नेमकं काय काय विचारलं जातं ते पण मी या ठिकाणी तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी उदाहरणं घेऊन त्या ठिकाणी समजून सांगणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, हे झाले त्या ठिकाणी 6 प्रश्न त्या ठिकाणी पहिल्या सेक्शन मध्ये डू एज डायरेक्टेड। 6 पैकी कोणते 4 तुम्हाला सोडवायचे असतात, अटेम्प्ट एनी 4 म्हणून त्या ठिकाणी दिलेलं असतं। ठीक आहे, तर ते 4 सोडवायचे असतात आणि 4 सोडून तुम्ही त्या ठिकाणी 6 पैकी 4 जरी सुटले तरी पण तुमचे 8 मार्क तिथं त्या ठिकाणी पडले, तुम्हाला समजून घ्या। ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्येच पुढचा जो प्रश्न असतो तो पण डू एज डायरेक्टेड, पण त्यामध्ये थोडं वेगळं विचारलं जातं। वेगळं काय विचारलं जातं, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूज गिव्हन अ फॉलोइंग फ्रेज। म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, एक फ्रेज दिलेली असती, त्या फ्रेजला त्या ठिकाणी पकडून तुम्हाला काय करायचं असतं, अर्थपूर्ण त्या ठिकाणी वाक्य तयार करायचं असतं। एकतर तो प्रश्न असतो किंवा त्या ठिकाणी एकतर त्या ठिकाणी ऍड अ क्लॉज म्हणूनचा प्रश्न असतो किंवा एक्सपांड म्हणून करा, म्हणजे अर्ध त्या ठिकाणी वाक्य असतं बाकी अर्ध तुम्ही जोडा, असा त्या ठिकाणी प्रश्न असतो। त्याच्याच मध्ये काही ठिकाणी दुसरा जो प्रश्न असतो त्याला आर म्हणून त्या ठिकाणी परत प्रिफिक्सचा प्रश्न एक असू शकतो, सफिक्सचा पण एक असू शकतो। असे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी लँग्वेज स्टडीमध्ये असे प्रश्न विचारल्या जातात। बर नेमकं आता प्रिफिक्स म्हणजे काय, सफिक्स म्हणजे काय, हे आता तुमचं ओव्हरऑल आपण चर्चा आपण या ठिकाणी घेतली। आता आपण काय करूया, एक एक प्रश्नाचे त्या ठिकाणी बारकाईनं बघूया आणि काही उदाहरणं घेऊन त्या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, तर आपला पहिला त्या ठिकाणी प्रश्न आहे पहा, कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर। कसा सोडवायचा बघू आपण।
विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हीच व्हिडिओ बघू नका, सर्व इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना 100% हा व्हिडिओ सेंड करा. नक्कीच सगळ्यांनाच याचा फायदा होऊन द्या. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन आले पाहिजे. तुम्हाला वारंवार मला लिंक पाठवण्याची गरज नसली पाहिजे. ज्यांना कोणाला माझा मोबाईल नंबर पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर मी टाकलेला आहे आणि त्यावरती तुम्ही त्या ठिकाणी मला मेसेज पण करू शकता. मी तुम्हाला त्यावरती सुद्धा लिंक दररोज पाठवू शकतो. ठीक आहे, आता त्या ठिकाणी कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर. काही शब्द घेतोय. या ठिकाणी पहिला शब्द आहे COR डॉट डॅश R. ठीक आहे, ER. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे आपला F डॅश CUS. तिसरा शब्द आहे आपला HEA डॅश TH. चौथा शब्द आहे आपला T डॅश AFF IC. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, इथं याचा अर्थ सरळ सरळ काय होतो, जे मिसिंग असतं, जे त्या ठिकाणी टाकल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ बनतो. हे बघा, हे शब्दाचे प्रश्न उत्तर सोडवत असताना, हे शब्द फिल करत असताना असंच त्या ठिकाणी अल्फाबेट टाकायचं आहे तुम्हाला, असंच लेटर टाकायचं आहे का जे टाकल्यामुळे त्या शब्दाला विशिष्ट अर्थ तयार होतो. उगाचच ABCD Z पासून काही पण शब्द टाकला, काही पण अक्षर टाकलं तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळणार नाही. त्याचा एक विशिष्ट अर्थ बनला गेला पाहिजे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहे. बर, आता COR आणि डॅश आणि ER नेमकं आता आपल्याला त्या ठिकाणी आठवलं पाहिजे की अरे यार नेमकं काय शब्द असू शकतो, कुठला अक्षर टाकल्यामुळे हे त्या ठिकाणी व्यवस्थित कंप्लीट होऊ शकतं. तर हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सरळ सरळ सोपा शब्द आहे. COR आणि डॅश ER सोडलं म्हणजे इथं मध्ये आपण जर EN टाकलं तर कॉर्नर असा शब्द तयार होतो आणि हा एक अर्थपूर्ण शब्द आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पहा F डॅश CUS. आता याच्यामध्ये कुठलं नेमकं अक्षर टाकल्यावर एक चांगला शब्द त्या ठिकाणी म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो, तर सरळ सरळ O या ठिकाणी टाकलं तर फोकस असा शब्द तयार होतो आणि फोकस हा स्वतः एक अर्थपूर्ण शब्द आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा शब्द या ठिकाणी HEA आणि डॅश आणि TH. तर सरळ सरळ इथं L जर टाकलं तुम्ही तर L टाकल्यानंतर हेल्थ असा शब्द तयार होतो आणि हेल्थ स्वतः एक अर्थपूर्ण शब्द आहे. त्याच्यानंतर T डॅश AFFIC. आता या ठिकाणी कुठला शब्द टाकल्यानंतर याला एक अर्थपूर्ण शब्द, कुठला अक्षर टाकल्यानंतर याला एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तर सरळ सरळ R जर टाकला आपण तर ट्रॅफिक असा शब्द तयार होतो. ठीक आहे, मग असं जर तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी शब्द त्या ठिकाणी अक्षर व्यवस्थित भरलं तर तुम्हाला या प्रश्नाला 2 पैकी 2 मार्क, म्हणजे एक जर व्यवस्थित केलं अर्धा मार्क, याच्यातला दुसरं केलं अर्धा मार्क, तिसरा शब्द व्यवस्थित झाला चौथा झाला अर्धा मार्क, असं त्या ठिकाणी 2 मार्कासाठी हा प्रश्न असतो. असे भरपूर शब्द आहे आणि हे सगळे शब्द लक्षात ठेवा. तुमच्या टेक्स्ट बुक मधल्याच त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी अवघड शब्द असतात, जे शाळेत तुमच्या पाठांतर केले होतील किंवा तुम्ही त्या ठिकाणी बघा असे अनेक प्रकारचे शब्द, त्याची स्पेलिंग तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा 2 मार्कासाठी तुम्हाला पहिलाच प्रश्न टाकलेला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया नेमकं कसा त्या ठिकाणी विचारला जातोय. आता दुसरा प्रश्न आहे त्या ठिकाणी दिलेला आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुट द फॉलोइंग words in alphabetical order. इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता याच्यामध्ये पहा काही शब्द या ठिकाणी घेतोय मी. फ्रंट, बेगर, एन्शियंट, अर्थ. दुसरा आहे त्याच्यामध्ये नॉकिंग, किडनॅप, नेटिंग आणि किल्ड. आता अल्फाबेट ऑर्डर म्हणजे काय, सरळ सरळ इंग्रजी वर्णमालेप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला काय करणं आहे, अल्फाबेटनुसार फक्त शब्द जुळवाजुळव करणे आणि व्यवस्थित सिक्वेन्सनुसार लावायची. आता फ्रंट, बेगर, एन्शियंट, अर्थ याच्यापैकी पहा सगळ्याचं त्या ठिकाणी पहिलं अक्षर पहा. पहिल्या अक्षरावर आपल्याला लक्ष द्यायचंय.
याच्यानुसार नेमकं सुरुवातीला कुठलं अल्फाबेट आहे सगळ्यात अगोदर? ABCDEFG सरळ आहे. फ्रंट, बेगर, एन्शियंट, अर्थ याच्यामध्ये ए सगळ्यात अगोदर आहे म्हणून एन्शियंट हा शब्द आपला काय येईल? पहिला येईल, एन्शियंट. ठीक आहे. त्याच्यानंतर ए झाल्यानंतर मग दुसरा शब्द आपला कोणता येईल? बी पासून सुरू होणारा शब्द दिसतो का? दिसतो. तर तो म्हणजे बेगर आहे. मग त्या ठिकाणी आपला दुसरा शब्द झाला बेगर. ठीक आहे. त्याच्यानंतर ABCDE या ठिकाणी ई नावाचा एक शब्द आहे, अर्थ. नंतर झाला अर्थ. त्याच्यानंतर पुढचा शेवटचा राहिलेला फ्रंट असा शब्द त्या ठिकाणी आहे. बरोबर. आता हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्यासाठी सोपा आहे, परंतु दुसरा जो प्रश्न असतो ना तो थोडासा अवघड असतो. थोडासा अवघड म्हणजे काय? सगळ्यांची एकाच अक्षराने सुरुवात आहे, मग नेमका अल्फाबेटनुसार कोणता त्या ठिकाणी आपण योग्य क्रम लावायचा आणि कोणता शब्द लिहायचा आहे. तर सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिलं जरी सेम असलं तर मग आपण काय करायचंय? त्याच्यानंतरचा पुढचा त्या ठिकाणी अक्षर बघायचं आणि त्यानुसार आपल्याला काय करायचंय? प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. इथं पहा, इथं एन अगोदर आहे, इथं एन आहे, इथं आय आहे, इथं परत एन आहे आणि परत आय. आता याच्यामध्ये पहा एन आणि आय या दोन्ही गोष्टीमध्ये कोणता शब्द अगोदर येतो? तर सरळ सरळ आहे ABCDEFGHI. आय पासून त्या ठिकाणी काय येणार आहे? अगोदर येणारच आहे. बरोबर. मग आय पासून सुरुवात होणारा शब्द इथं किडनॅप एक आहे आणि इथं किल्ड एक आहे. बरोबर. पण आता नेमकं या दोन्ही पैकी अगोदर पहिला कोणता घ्यायचा आहे ते पण आपल्याला ठरवावं लागेल ना. मग त्यासाठी सरळ सरळ आहे तिसरा जो शब्द आहे त्यानुसार बघायचं. इथं डी तिसरा आहे, इथं एल तिसरा आहे. मग अल्फाबेट नुसार कोणता पहिला येतो? तर सरळ सरळ डी हा काय येतो? पहिला येतो. मग याचा त्या ठिकाणी पहिला शब्द आपला तयार झाला किडनॅप. त्याच्यानंतर दुसरा शब्द किल्ड. ठीक आहे. मग आता आपलं त्या ठिकाणी इकडं आपलं इथं दोन्ही ठिकाणी एन होतं. बरोबर. मग आता त्या ठिकाणी पुढचा शब्द घ्यायचा आपला. इथं ओ आहे आणि इथं आय आहे. ठीक आहे. तर ओ आणि आय अगोदर कोणतं येतं? तर आय वाला शब्द येतो म्हणून पुढचा शब्द तयार झाला आपला क्निटिंग. आणि शेवटचा जो चौथा शब्द आहे तर तो आहे नॉकिंग. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. असं एकदम सोप्या पद्धतीने अल्फाबेट ऑर्डरचा प्रश्न असतो. असे भरपूर प्रकारचे शब्द घ्या, प्रॅक्टिस करा तुम्ही सगळे. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावानेच माणूस परिपूर्ण होतो. लक्षात ठेवा. तुम्हाला सराव करावा लागणार आहे अशा अनेक प्रकारच्या शब्दांचा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 2 मार्काला विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्हाला त्या ठिकाणी पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजे काय? विराम चिन्ह द्या. आता मी या ठिकाणी काही वाक्य देतो पहा. वाक्य आपलं शी स्माइल अ बेगर चेंज माय लाईफ. दुसरं वाक्य याच्यातलं व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आस्क्ड द इंटरव्ह्यूअर. बर. आता पहा तुम्ही पंक्च्युएट द फॉलोइंग. हे बघा बऱ्याच जणाला अशा प्रकारचा प्रश्न थोडा अवघड जातो. का अवघड जातो? कारण त्यांनी वाचन केलेलं नसतं. आपल्याला वाक्य बघितल्याबरोबर आठवलं पाहिजे नेमकं कोणत्या पाठातलं आहे. आता मला तर आठवतं. हे बघा शी स्माइल अ बेगर चेंज माय लाईफ. हे सरळ सरळ आहे का? एका भिकाऱ्याने बदलवला आयुष्याचा, भिकाऱ्याकडून शिकला आयुष्याचा धडा. 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर असं त्या ठिकाणी चॅप्टर होता पहा. त्या चॅप्टर मधलं हे एक वाक्य आहे पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आज द इंटरव्ह्यूअर. हे वाक्य काय आहे? मेरी कॉम नावाचा जो चॅप्टर आहे काय आहे मला असं वाटतं तो मॉम म्हणून त्या ठिकाणी आहे पहा. मेरी कॉम नावाचा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टर वरती त्या ठिकाणी तुम्हाला काय आहे
हा त्या ठिकाणी एक सेंटेन्स आहे पहा, आणि त्या ठिकाणी इंटरव्ह्यूवरनं प्रश्न विचारला होता त्यावेळेच एक वाक्य. मग अशा प्रकारचे त्या ठिकाणी पंक्च्युएट करत असताना नेमकं आपल्याला काय करायचंय, सरळ सरळ सगळ्यात अगोदर पहिलं तर आपल्याला काय करायचंय, पहिलं जे अक्षर आहे तर ते नेहमी काय करायचंय, कॅपिटल घ्यायचंय. शी स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ, पहिलं अक्षर नेहमी काय घ्यायचं आपल्याला, कॅपिटल घ्यायचंय. शी स्माइल म्हटल्यानंतर ती हसली, आपण इतर त्या ठिकाणी कॉमा देणार, आणि अ बेगर चेंज माय लाईफ म्हणजे त्या ठिकाणी अ बेगर चेंज माय लाईफ स्वतः त्या ठिकाणी एक काहीतरी वाक्य कोणीतरी सांगितलेलं आहे, बरोबर, ती बोलली म्हटल्यानंतर तिला आपण तिचं वाक्य कशात टाकणार, या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाकणार, अ बेगर चेंज माय लाईफ. ठीक आहे, आणि वाक्य त्या ठिकाणी पूर्ण झाल्यावर फुल स्टॉप. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचं आहे, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आज द इंटरव्ह्यूअर, असं वाक्य पहा. तर या ठिकाणी पहिलं आपण चेंज करताना काय करणार, डब्ल्यू कॅपिटल करणार. ठीक आहे, व्हॉट्सला या ठिकाणी अपॉस्ट्रोफ, बरोबर. त्याच्यानंतर युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग, मग व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग शब्द झाल्यानंतर इथं आपला एक प्रश्नार्थक चिन्ह द्यावं लागेल, कारण इथं प्रश्न विचारून झाला, बरोबर. आणि हे वाक्य सुद्धा काय आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपल्याला टाकायचं आहे. तिचं मत काय आहे विचारू आले, इंटरव्ह्यू मुलाखत घेणारा. ठीक आहे, मग आस्क द इंटरव्ह्यूअर ॲज इट इज आणि फुल स्टॉप. ठीक आहे, अशा पद्धतीने पंक्च्युएट द फॉलोइंगचा जो काही प्रश्न असतो तर तो अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा असतो. काय अवघड आहे का याच्यामध्ये, नाही. तर पंक्च्युएट द फॉलोइंग साठी तुम्ही काय करा माहितीये का, सगळ्यात सोपी आयडिया आहे, एकदा तुमच्या बुक मधील सगळे काही चॅप्टर आहेत एकदा नजरे खालून घाला, तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी लक्षात येतं नेमकं कुठलं विरामचिन्ह आता आहे म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊ. त्याच्यानंतर तर पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे, समजा मेक 4 words minimum of 3 letters, make 4 words minimum of 3 letters each using the letters in the word, इथे शब्द दिलेला आहे पहा, अनबीटेबल असा शब्द दिलेला आहे पहा. हे बघा, आता अशा प्रकारचा जो प्रश्न आहे पहा, तो प्रश्न तुम्हाला विचारला जातो, मेक मिनिमम 3 letter वर्ड्स, त्याच्यानंतर किंवा 4 letter वर्ड्स किंवा 2 letter वर्ड्स, त्यांच्या मनावर आहे, ते तुम्हाला काही पण विचारू शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, दिलेला जो शब्द असतो त्या शब्दातून त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला 3 अक्षरी किंवा 4 अक्षरी अर्थपूर्ण जे काही शब्द तयार होतील ते शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे, आणि जेवढे विचारले कमीत कमी तेवढे लिहायचे. इथं किती विचारलेले आपल्याला, इथं आपल्याला 4 विचारलेले. आता अनबिटेबल मध्ये कुठले कुठले 4 शब्द आपण तयार करू शकतो, सरळ सरळ बीएटी बीट, बीएटी बॅट. ठीक आहे, हा एक शब्द त्या ठिकाणी तयार झाला. त्याच्यानंतर आपण काय आहे, पुढचा शब्द अनएबल असाही करू शकतो. हे बघा, मिनिमम 4 विचारले म्हणजे याचा अर्थ मिनिमम 4 पाहिजे, जास्त असले तर चालते. ठीक आहे, अनएबल. त्याच्यानंतर नीट, NEAT नीट, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी टेबल, TABLE टेबल, असा त्या ठिकाणी तुम्हाला 4 काय आहे त्या ठिकाणी शब्द तुम्ही बनवले. ठीक आहे, जास्त पण बनवले तर काही वाईट नाही, परंतु आपल्याकडे वेळेचा अभाव असतो, आपण त्या ठिकाणी पटापटापट जेवढं विचारलं तेवढं सोडून द्यायचं आणि पटकन पुढे निघून जायचं, कारण आपल्याकडे वेळेचा अभाव असतो, पेपर कव्हर होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता त्या ठिकाणी 4 प्रश्न त्या ठिकाणी सांगितलं होतं, अटेम्प्ट एनी 4. आपण हे 4 जरी अटेम्प्ट केले तरी आपला त्या ठिकाणी विषय मिळतो. परंतु तुम्हाला 4 पैकी जर एखादी गोष्ट नसेल समजली किंवा ते सोडवायचं नसेल तर पुढचे 2 प्रश्न कुठले असतात ते जर सांगतो, म्हणजे लगेच तुम्ही त्या ठिकाणी काय होईल, या प्रकारच्या प्रश्नाची तयारी तुमची आपोआप होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असतो पहा तुम्हाला, पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, write the related words as shown in the example. Write the related words as shown in the example. आणि शब्द दिलेला आहे पहा तुम्हाला,
water. आता असा पद्धतीचा जो प्रश्न आहे तो कसा सोडवायचा, सरळ सरळ पाण्याशी संबंधित रिलेटेड वर्ड, पाण्याशी संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे. आता पाण्याशी संबंधित तुम्ही शब्द काय करू शकता, भरपूर असे अनेक प्रकारचे शब्द आहे पाण्याशी संबंधित तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. काय काय सुचते तुम्हाला या ठिकाणी पाण्याशी संबंधित, तर त्या ठिकाणी पाणी कसं असतं, वॉटर, कूल असतं, थंडगार, ठीक आहे. त्याच्यानंतर डर्टी, घाण असलेलं, अस्वच्छ असलेलं पाणी सुद्धा असू शकतं. त्याच्यानंतर ड्रिंकिंग, ड्रिंकिंग म्हणजे पिण्यायोग्य वॉटर, ठीक आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की वार्म, गरम, ठीक आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण त्यानुसार याचे आपण करू शकतो, कुठलाही शब्द आपण त्याला आपण जो योग्य वाटला तो आपण टाकू शकतो. हॉट शब्द पण याला येतो. जो समर्पक शब्द वाटला तो शब्द त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचंय. सोपं आहे. मग याच्यात तुम्हाला वेगवेगळे शब्द विचारले जाऊ शकतात. वॉटर विचारलं जसं ते स्कूल विचारू शकतात, टीचर विचारू शकतात, तुमची फॅमिली विचारू शकतात, जे काय असेल ते त्यांना कुठलाही शब्द ते टाकू शकतात. आपण फक्त त्याच्याशी रिलेटेड 5-6 शब्द त्या ठिकाणी लिहायचे, त्याच्याशी रिलेटेडच लिहायचे बरं का. दुसरे लिहिले तर मार्क तुमचा चालला जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पुढचा प्रश्न असतो तुम्हाला, याच्यानंतर पुढचा प्रश्न असतो तुम्हाला याच्यामध्ये, कंप्लीट द वर्ड चेन. हा प्रश्न असतो पहा. याच्यात मी तुम्हाला सगळं समजून सांगतो. कंप्लीट द वर्ड चेन. पण आता कंप्लीट द वर्ड चेन म्हणजे नेमकं काय करायचं असतं, तर एक शब्द दिलेला असतो, त्या शब्दाचा शेवटचा अक्षर, त्या अक्षरावरून परत पुढचा शब्द आपल्याला तयार करावा लागतो, परत त्या शब्दाचं शेवटचं अक्षर आणि त्या अक्षरावरून परत ते पहिला शब्द घेऊन त्या ठिकाणी पुढचा शब्द तयार करावा लागतो. पण याच्यात नेमकं तुम्हाला शब्द कोणते विचारलेले त्यानुसार शब्द तयार करावे लागतात. कोणत्याही मनाने शब्द घ्यायचे नाही, टाकायचे पण नाही. काय विचारलं ते बघायचंय. कधी कधी पहा तुम्हाला काय काय विचारलं जातं त्याच्यामध्ये, मी सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये नाउन विचारलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर तुम्हाला वर्ब विचारलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्ब विचारलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह सुद्धा विचारला जाऊ शकतं. असं त्या ठिकाणी. आणि वर्ब, नाउन, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह याच्यातला फरक आपल्याला कळायला पाहिजे. नाउन म्हणजे नाम, कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, स्थळाला दिलेल्या नावाला आपण नाम असे म्हणतो, ठीक आहे. तर कोणतंही नाव त्या ठिकाणी कधी कधी त्या ठिकाणी तुम्हाला गोंधळात टाकण्याकरता ते प्रॉपर नाउन असं पण देऊ शकतात, मटेरियल नाउन असं देऊ शकतात, कलेक्टिव्ह नाउन असं देऊ शकतात, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असं देऊ शकतात, कॉमन नाउन असं देऊ शकतात. त्यांचं सांगता येत नाही, परंतु आपण सगळं आपल्याला डिटेल स्वरूपात माहित असले पाहिजे नामाचे पण प्रकार, ठीक आहे. वर्ब म्हणजे त्या ठिकाणी कृती, क्रियापद आपण ज्याला म्हणतो, तर त्यावर सुद्धा तुम्हाला शब्द असू शकतात. त्याच्यानंतर ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, म्हणजे क्रियाविशेषण म्हणजे काय, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द किंवा विशेष माहिती सांगणारा शब्द आपला असतो क्रियाविशेषण, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, नामाबद्दल, सर्वनामाबद्दल किंवा विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द त्या ठिकाणी काय होतो, विशेषण होतो, ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मग वर्ड चेन मध्ये काय करायचंय, सपोज एखादा शब्द घेऊन आपण त्या ठिकाणी उदाहरण घेऊया. सपोज या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट द वर्ड चेन आणि वर्ब दिलेला आहे, आणि त्या ठिकाणी वर्ब मध्ये तुम्हाला शब्द दिलेला आहे स्पीक. आता स्पीक आणि पुढे 4 असे त्या ठिकाणी काय दिलेले आहे, जागा सोडून दिलेले आहे. तर शेवटचा अक्षर काय आपला के, पण विचारलं काय वर्ब, म्हणजे जो काही शब्द लिहिणार आपण तो वर्बच आला पाहिजे, त्यावेळेसच आपल्याला त्याचा फायदा होईल, ठीक आहे. आता स्पीक, मग के पासून एखादा वर्ब सरळ आहे, के पासून किल्ड म्हणजे ठार करणे वर्ब आहे. डी पासून डान्स, ठीक आहे. नंतर ई पासून ईट, टी पासून टॉक, टोल्ड, है की नाही, टेल, असे भरपूर वर्ब आहे. असं त्या ठिकाणी हे विचारलं वर्ब बाबत, ठीक आहे. मग वर्ब बाबत विचारलं, याच्याच ऐवजी नाउन सुद्धा विचारू शकतात, ॲडव्हर्ब विचारू शकतात, ॲडजेक्टिव्ह विचारू शकतात. ते सगळे शब्द आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. याची पण तुम्ही प्रॅक्टिस करा, हे तुमच्या फायद्याचं राहील. आणि हे सगळे हातचे मार्क आहे, जाता कामा नये. सोप्पा टॉपिक आहे एकदम, लँग्वेज स्टडी म्हणजे एकदम सोप्पा विषय असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा अशा पद्धतीचे हे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात.
एकूण कोणत्याही 6 पैकी 4 सोडवायचे असतात म्हणजे 8 मार्क इथं पडतात. त्याच्यानंतर बी नंबर साठी पुढचा प्रश्न असतो डू ॲज डायरेक्टेडच, पण त्याच्यामध्ये थोडा बदल असतो, थोडा अवघड स्तर आपण याला म्हणू शकतो. डू ॲज डायरेक्टेड बी याच्यामध्ये असतं. याच्यामध्ये नेमकं काय विचारलं जातं तुम्हाला, तर याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सपोज या ठिकाणी एक प्रश्न घेतो मी, काय विचारलं जातं त्याचं, मेक meaningful sentence by using the given phrase. फ्रेजचा वापर करून त्या ठिकाणी तुम्हाला काय करणं आहे, मिनिंगफुल सेंटेन्स बनवणं आहे. जसं या ठिकाणी काय दिलेलं आहे, सेंटेन्स फ्रेज काय दिले, टू बी नो ॲज. आता या फ्रेजेसचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त वाक्य तयार करायचं आहे. मग आता वाक्य तयार करायचं सोपं आहे, कसं करू शकता, तर त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर इज known as the master blaster in the world. म्हणजे आपण काय केलं याच्यामध्ये, फक्त नोन ॲज या शब्दाची फ्रेजचं काय वाक्यात वापर करून त्या ठिकाणी वाक्य तयार केलं. अशा पद्धतीचा हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचा असतो. याच्यातच त्या ठिकाणी काय तुम्हाला पुढचा प्रश्न काय विचारला जातो, ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स आणि एक्सपांड द सेंटेन्स आणि रिराईट सेंटेन्स, असा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. तो प्रश्न पण त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित सोडवता आला पाहिजे. तर त्या ठिकाणी ऍड अ क्लॉज म्हणजे कसं करणार तुम्ही, add a clause the following sentence to expand it. एक वाक्य समजा इथं this is the school आणि याला तुम्हाला काय करायचं आहे, क्लॉज जोडून त्या ठिकाणी लावायचं, दिस इज द स्कूल. आता दिस इज द स्कूल म्हणजे काय, हीच ती शाळा आहे. याचं तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित वाक्य टाकून तुम्हाला तुमच्या मनाचं वाक्य टाकून काय करायचं आहे, वाक्य पूर्ण करायचं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. दिस इज द स्कूल, मग काय तुम्ही करू शकता याचं उत्तर म्हणून, दिस इज द स्कूल वेअर आय स्टडीड. हे तेच शाळा आहे जिथं मी काय शिकलेलो आहे. अशा पद्धतीचा सोपा प्रश्न याच्यामध्ये असतो. पहिला तुम्हाला फ्रेज वापर करून सेंटेन्स तयार करा असा असतो आणि किंवा त्याला ऑर अशा पद्धतीचा प्रश्न असतो. एक सेंटेन्स दिलं जातं आणि त्याला तुम्हाला क्लॉज जोडून म्हणजे पूर्ण वाक्य तयार करावं लागतं. एकदम सोपं आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असती, तर तो म्हणजे काय, शॉर्टकट मध्ये सांगतो, एकतर प्रिफिक्स नाहीतर सफिक्स. ठीक आहे, किंवा याच्यामध्येच एखादा दिलेला शब्द असतो आणि त्या दोन शब्दावरून तुम्हाला त्या शब्दावरून तुम्हाला वाक्य तयार करायचे असतात असं असतात. आता प्रिफिक्स आणि सफिक्स काय, तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रिफिक्स म्हणजे काय नेमकं, तर त्या ठिकाणी एखादा शब्द, सपोज आपण एखादा शब्द नमुना म्हणून आपण घेऊया. ठीक आहे, एखादा शब्द समजा त्या ठिकाणी मी घेतला शब्द समजा कॉल, CALL, कॉल शब्द घेतला. कॉल शब्दाला मला काय करायचंय, प्रिफिक्स मध्ये कन्वर्ट करायचंय. तर प्रिफिक्स साठी मला कॉल या शब्दाच्या अगोदर असा काही शब्द त्या ठिकाणी असे काही अक्षर टाकावं लागेल. तर ते टाकल्यामुळं याला एक स्वतःचा अर्थ असेल तर ते शब्द त्या ठिकाणी लागू होतात. जसं कॉलला आपण RE टाकलं तर रिकॉल असा त्या ठिकाणी अर्थ होतो. ठीक आहे, याला जर सफिक्स करायचं ठरलं तर कॉलला आपण ED लावू शकतो. कॉल्ड म्हणजे बोलावणे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्रिफिक्स आणि सफिक्सचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे असतात. कधी कधी एखादा शब्द दिला जातो, तो शब्द तुम्हाला वाक्यात टाकून तुम्हाला वाक्य तयार करायचे असतात. सपोज त्या ठिकाणी टीचर हा शब्द दिला तर टीचर शब्द टाकून तुम्हाला वाक्य तयार करायचं असेल
तर काय आहे, माय टीचर इज अ व्हेरी बेस्ट टीचर. तुम्ही तुमच्या पद्धतीने फक्त तो शब्द त्याच्यात आला पाहिजे, त्यानुसार वाक्य तयार करायचं असतं. असं तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये एकदम सोपे, म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये हा पार्टमध्ये एकूण 6 प्रश्न, 6 पैकी 4 अटेम्प्ट करायचे असतात आणि नंतर डू डायरेक्टरमध्ये 2 प्रश्न, दोन्ही प्रश्नाला एक ऑर असतं, दोन्हीपैकी एक सोडवायचं आणि ऑर पैकी पण एकच सोडवायचं. असं त्या ठिकाणी तुम्ही पहिल्या लँग्वेज स्टडीमध्ये 5 प्रश्न व्यवस्थित सोडले तर 10 पैकी 10 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी पडतात. तर अशा पद्धतीने लँग्वेज स्टडीमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्न उत्तराची आपण आज चर्चा केली, उदाहरणं घेतले. अशाच पद्धतीची पुढच्या टॉपिकची, पुढच्या घटकाची आपण चर्चा उद्या करणार आहे आणि उद्या आपण पुढच्या टॉपिक त्या ठिकाणी टेक्स्च्युअल पॅसेज याची आपण चर्चा करणार. नेमकं पॅसेजचे प्रश्न उत्तर कसे सोडवायचे, त्यात कुठले कुठले प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, हे सगळं आपण या ठिकाणी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आजच्यासाठी इतकंच. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट्स करा. नवीन असेल तुम्ही चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्याबरोबर इतरांनाही त्या ठिकाणी फायदा होऊन द्या. सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा. माझा व्हिडिओ पूर्ण 18 दिवस लेक्चर जे कोणी जॉईन करेल 100% खात्री देतो, एकही विद्यार्थी नापास तर होणार नाहीच, पण खात्री देतो त्या ठिकाणी चांगल्यात चांगले मार्क आणि काही जणाला त्या ठिकाणी 80 पैकी 80 मार्क सुद्धा त्या ठिकाणी मिळतीलच. त्यासाठी तुमचा पण सराव असणं गरजेचं आहे. तुम्ही प्रयत्न करा. मी या ठिकाणी जे काही मार्गदर्शन लागलं ते करतो. याच्या पलीकडे अजून सुद्धा जर तुमचे काही सजेशन असेल सुचवा. माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, अवश्य मला सांगा, सर अशी अशी गोष्ट आहे, आम्हाला तुमच्याकडून ह्या व्हिडिओत ही गोष्ट अपेक्षित आहे, मी त्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच सांगा. तुमच्याच जवळचा टीचर आहे मी. नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही काय जे वाटलं ते सांगा, मी त्यावरती बदल करून तुम्हाला तसं त्या ठिकाणी व्हिडिओज तयार करेल. आजच्या दिवसासाठी इतकंच. धन्यवाद. आपली भेट आता उद्या. धन्यवाद.